सांगलीच्या आयर्नवेल पुलावर साठले पाणी. शोले स्टाईल पत्रकार दीपक चव्हाण यांनी धाव घेत पाण्याचा केला निचरा. पुलावरील पाणी जाण्याचे होल मोकळे करून काढला प्लास्टिक कचरा. सांगलीचे लोकप्रिय समाजसेवक आणि महापालिकेचे ब्रँड अँबॅसेडर शोले स्टाईल पत्रकार दीपक चव्हाण हे नेहमीच वेगवेगळ्या उपक्रमामुळे प्रसिद्ध असतात. आजही त्यांचा एक उपक्रम सांगलीकरांसाठी प्रेरणादायी ठरला. आज दुपारी अचानकपणे पाऊस बरसला आणि या पावसामुळे सांगलीच्या आयर्नवेल पुलावर पाणी साचून राहिले. वास्तविक हे पाणी निचरा होण्यासाठी एका बाजूला होल सुद्धा आहेत, मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा साचून हे होल बंद झाले होते. ही बाब दीपक चव्हाण यांच्या निदर्शनास येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पाणी साठलेल्या ठिकाणचे होल स्वच्छ करायला सुरुवात केली. या 7 होलमधून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा बाहेर काढण्यात आला. याचबरोबर माती सुद्धा अडकून राहिल्यामुळे पुलावर पाणी साचून राहत होतं. ती मातीही हातानेच दूर केली आणि पुलावर साठलेल्या पाण्याला वाट करून दिले. दीपक चव्हाण हे काम करत असताना जाणाऱ्या अनेक नागरिकांनी त्यांचं कौतुक केलं. हे काम शासकीय यंत्रणेचं आहे, आरोग्य यंत्रणेचं आहे अशी टीका सुद्धा अनेकांनी केली. मात्र एकदा हातात घेतलेलं काम दीपक चव्हाण हे पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसत नाहीत. त्यामुळे त्यांनी 7 होल स्वच्छ करत साठलेल्या पाण्याला मार्ग करून दिला आणि क्षणात आयर्नवेल पुलावरील पाण्याने भरलेला रस्ता मोकळा झाला. त्यामुळे नागरिकांनी सुद्धा आयुर्वेद पुलावरून जात असताना कोणत्याही प्रकारचा कचरा, प्लास्टिक हे बाहेर टाकू नये, ज्यामुळे हे होल पुन्हा बंद होतील आणि पुन्हा आयर्नवेल पुलावर पाणी साठेल असे आवाहन सुद्धा दीपक चव्हाण यांनी केले आहे. मी सांगलीवाडी सामान्य नागरिक आहे. दीपक चव्हाण, भीमराव चव्हाणचे वडील, की फुकी मालक संघटना सगळ्यांनी मोठी केली, सामाजिक कार्यकर्ता. तिने आता पुलावर पाणी साठवलं कोण यायला तयार नाही, पण तिने स्वतःहून त्या गाळात हात घालून सगळे गुलाकेज काढून पाणी निचरा केलेला आहे. त्याबद्दल त्यांचं सांगलीवाडीच्या नागरिकांवरनं अभिनंदन आहे. पण सांगली महापालिकेने लक्ष द्यावं यावर.